विद्यार्थी मित्र, आज आपण समाजशास्त्राचा उदय आणि समाजशास्त्राचा विकास हा भाग या ठिकाणी बघणार आहोत. तर समाजशास्त्राच्या उदयासाठी कारणीभूत ठरलेली जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचा आढावा आजच्या तासाला आपण घेणार. बघा, कुठल्याही गोष्टीचा उगम होण्यासाठी किंवा उदय होण्यासाठी त्याला एक विशिष्ट अशा प्रकारची परिस्थिती कारणीभूत ठरत असते आणि या परिस्थितीमध्ये हा एक नवा विचार उदयास येत असतो किंवा त्याचा उगम होत असतो. आता या समाजशास्त्र नावाची जी अभ्यासाची शाखा आहे, या समाजशास्त्राचा अभ्यास करावा याची गरज का वाटली? तर समाजामध्ये 17व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती घडून आली. 1789ला फ्रेंच राज्यक्रांती घडून आली. ज्या ब्रिटिशांनी जगामध्ये वसाहती निर्माण केल्या होत्या, त्या वसाहतींना स्वातंत्र्य मिळायला लागलं. जे स्वातंत्र्याचे लढे निर्माण झाले, या देशांना स्वातंत्र्य मिळालं. एक समाज व्यवस्था जाऊन दुसरी समाज व्यवस्था निर्माण व्हायला लागली. प्रथा, परंपरा, रूढी आणि मूल्य व्यवस्था बदलायला लागली आणि समाजातल्या लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हायला लागले. औद्योगिक क्रांतीची निर्मिती झाली आणि या औद्योगिक क्रांतीच्या निर्मितीनंतर समाजातल्या लोकांचं जे दैनंदिन जीवन, ते दैनंदिन जीवन बदललं. त्यांचा दैनंदिन व्यवहार बदलले. लोकांमधल्या संबंधांची व्यवस्था बदलली. कारखाने निर्माण झाले आणि कारखानदार आणि मजूर यांच्यामध्ये असणारी संबंधांची नवी व्यवस्था निर्माण झाली. हुकुमशाही समाज व्यवस्था जाऊन लोकशाही समाज व्यवस्थेची निर्मिती व्हायला लागली आणि लोकशाही समाज व्यवस्थेमध्ये लोकांना आपलं मत प्रकटीकरण करण्याचं, त्यांचं स्वातंत्र्य, समता, बंधुता हे अधिकार आणि हक्क मिळाले. म्हणून लोकांमधील संबंधांमध्ये बदल व्हायला लागले. अशा प्रकारची परिस्थिती, अशा प्रकारची व्यवस्था समाजामध्ये निर्माण झाली आणि ही व्यवस्था समाजामध्ये निर्माण झाल्यामुळे समाजशास्त्राच्या अभ्यासाची गरज समाजामध्ये भासलेली आपल्याला बघायला मिळते. आपण बघा, समाजशास्त्राचा उदय आणि विकास हा जो भाग आहे, तो मानवी समाजाच्या अभ्यासाला फार प्राचीन काळापासून सुरुवात झालेली दिसून येते. अनेक सामाजिक बुद्धिवादी विचारवंतांनी मानवी समाजाबद्दलचे आपले विचार विविध ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेले आहेत. पण मानवाचे समाजाबद्दलचे विचार सर्व काळात सारखेच दिसून येत नाहीत. प्राचीन काळी समाजाबद्दलचे विचार केवळ वर्णनात्मक स्वरूपाचे दिसून, म्हणजे प्राचीन काळामध्ये समाजाबद्दलचे जे विचार आहेत, मानवी समाजाबद्दलचे जे विचार आहेत, हे विचार केवळ वर्णनात्मक अशा स्वरूपाचे विचार असलेले दिसून येतात. बघा, तर 18व्या शतकापासून विज्ञानाचा प्रभाव मानवी जीवनावर सर्वच क्षेत्रात झालेला दिसून येतो. त्याचा परिणाम म्हणून 18व्या शतकापासून मानवी समाजाबद्दलचे विचार विज्ञानवादी दृष्टिकोनातून मांडलेले दिसून येतात. जे 18व्या शतकाच्या नंतर जे मानवी समाजाबद्दलचे विचार आहेत, हे विचार विज्ञानवादी दृष्टिकोनातून मांडले गेलेले आपल्याला दिसून येतात. की वैज्ञानिक दृष्टिकोनातून या मानवी जीवनाविषयीचे जे विचार आहेत, त्यांचा अभ्यास व्हायला सुरुवात झाली. म्हणून समाजशास्त्राच्या विकासाचे 2 टप्पे केले आहेत. ते म्हणजे मानवाच्या प्राचीन काळापासून ते सर्वसाधारणपणे 18व्या शतकापर्यंत समाजाबद्दलचा सर्व अभ्यास हा वर्णनात्मक अभ्यास. म्हणजे मानवी विकासाच्या प्रारंभीच्या अवस्थेपासून, जे अश्मयुगीन कालखंडापासून ते 18व्या शतकापर्यंतचा एक टप्पा केलेला आहे आणि तो टप्पा आहे वर्णनात्मक अभ्यास. या ठिकाणी फक्त मानवी समाजाचं, मानवी समाज जीवनाचं वर्णन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि 18व्या शतकात आणि 18व्या शतकानंतरचा जो टप्पा आहे,
तो विज्ञानाचा प्रभाव सामाजिक विचार अधिक असल्यामुळे हा कालावधी वैज्ञानिक किंवा शास्त्रीय अभ्यासाचा कालावधी म्हणून ओळखला जातो. बघा, एक 18व्या शतकापर्यंतचा कालावधी हा वर्णनात्मक अभ्यासाचा कालावधी आणि 18व्या शतकानंतरचा कालावधी हा वैज्ञानिक किंवा शास्त्रीय अभ्यासाचा कालावधी म्हणून ओळखला जातो. तर या प्रमुख 2 टप्प्यामध्ये मानवी समाजाचा जो विकास आहे तो विकास आपण या ठिकाणी बघणार आहोत. मानवी समाजाच्या विकासामध्ये आणि त्यांचा जो अभ्यास काही समाजशास्त्रज्ञांनी केला त्यांचा आढावा आपण या 2 टप्प्यांमध्ये घेणार आहोत. बघा, वर्णनात्मक अभ्यास म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह स्टडी जी आहे ती सर्व समावेशक अशा प्रकारचा अभ्यास केला आणि काही ग्रंथांमध्ये या मानवी जीवनाविषयीचे विचार मांडले गेले. बघा, मानवाचे समाजाबद्दलचे विचार खूप प्राचीन आहेत. प्राचीन काळापासून ते आजपर्यंत अनेक लेखक, विचारवंत, धर्मोपदेशक, साहित्यिक, विद्वान, प्रसार वर्णनकार इत्यादी मानवी समाजाबद्दलचे आपले विचार विविध ग्रंथांमध्ये मांडलेले आहेत. बघा, धर्मोपदेशक असतील ते वेगवेगळ्या धर्माचे जे उपदेशक आहेत यांनी समाजातल्या लोकांचं असणारं वर्तन आणि त्यांनी कसं वागायला पाहिजे याविषयीच्या ज्या अपेक्षा धर्मग्रंथांमध्ये केलेल्या आहेत तेही वर्णनात्मक अशा स्वरूपातच आहे. म्हणजे हिंदू धर्मांचे महाभारत असेल, गीता असेल, रामायण असेल, वेद असतील, पुराण असेल, बौद्ध धर्माचे धर्मग्रंथ असतील, शीख धर्माचे धर्मग्रंथ असतील, जैन असेल, पारशी असेल, ख्रिश्चन असेल, या सगळ्याच धर्मग्रंथांचे धर्मोपदेशकांनी समाजातल्या लोकांनी कशा पद्धतीनं वर्तन करावं याचे उपदेश दिलेले आहेत आणि हे उपदेश काही धर्मग्रंथांमध्ये लिखित स्वरूपामध्ये आलेले आहेत. काही साहित्यिकांनी, काही विद्वानांनी, काही प्रवास वर्णनकारांनी इत्यादींनी मानवी समाजाबद्दलचे आपले विचार विविध ग्रंथांमध्ये मांडलेले आहेत. त्यात ग्रीक विचारवंत प्लेटो हे इसवी सन पूर्व 427 ते इसवी सन पूर्व 347 या काळामध्ये आहे आणि या काळामध्ये त्याने रिपब्लिक हा ग्रंथ व्यक्ती व समाज यांच्यामधील संबंधाबद्दलचे विचार मांडलेले. बघा, आजपासून जवळजवळ 2500 वर्षापूर्वी म्हणजे 2400 वर्षापूर्वी हे प्लेटो नावाचे विचारवंत ग्रीक समाजामध्ये जन्माला आले आणि त्यांनी त्यांचा जो जीवनाचा कालखंड आहे ते इसवी सन पूर्व 427 ते इसवी सन पूर्व 347 या कालखंडामध्ये त्यांनी ग्रीक समाजामध्ये आपलं जीवन जगलं आणि हे जगत असताना त्या कालखंडातला जो समाज होता त्या समाजाविषयीचं वर्णन रिपब्लिक या ग्रंथामध्ये केले. की बघा, प्लेटो यांचे शिष्य अरिस्टॉटल इसवी सन पूर्व 384 ते 322 यांनी एथिक्स आणि पॉलिटिक्स हे 2 ग्रंथ लिहिले आणि या ग्रंथामध्ये समाज, राज्य आणि कायदा यांच्यातील संबंधावर विचार मांडले गेले. प्लेटोच्या नंतर अरिस्टॉटलनी एथिक्स आणि पॉलिटिक्स नावाचे 2 ग्रंथ लिहिले आणि या ग्रंथामध्ये समाज आणि राज्य, कायदा यांच्यामधील संबंधावर आधारित विचार या ग्रंथांमध्ये मांडले गेले. सिसेरो नावाचे अभ्यासक आहेत, त्यांनी इसवी सन पूर्व 116 ते इसवी सन पूर्व 43 या रोमन विचारवंताने दी ऑफिसेस या ग्रंथात राज्यशास्त्र, कायदा आणि समाज इत्यादीवर आपले विचार मांडले. म्हणजे हे एकच ग्रंथ आहे आणि एकाच ग्रंथामध्ये सामूहिक अशा स्वरूपाचे विचार मांडले गेले जे राज्य व्यवस्थेवर आधारित विचार होते, कायद्यावर आधारित विचार होते आणि तत्कालीन समाज व्यवस्थेवर आधारित विचार होते. असे एकत्रित 3 प्रकारचे विचार हे त्यांनी आपल्या आपल्या स्वतःच्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेले आहेत किंवा ते मांडलेले आहेत. बघा, थॉमस मूर हे इसवी सन 1477 ते इसवी सन 1535 यांनी द युटोपिया नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये समाजविषयक विचार मांडले आहेत. शेक्सपियरने आपल्या साहित्यातून समाजाचे अंतरंग प्रतिकारात्मक स्वरूपात विविध कथा, कादंबऱ्या व नाटकामधून मांडले. म्हणजे शेक्सपियरनं त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून तत्कालीन समाज जीवन हे कसं होतं ते समाज जीवन, मग ते कथा असतील, कादंबऱ्या असतील, नाटकांच्या माध्यमातून हे समाजासमोर या साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलेलं आहे.
भारतीय समाजाचे 18व्या शतकाच्या अगोदर समाजाबद्दलचे विचार त्या त्या काळातील विविध धर्मग्रंथांमधून मांडलेले दिसून येतात. उदाहरणार्थ वेदांगे, ब्राह्मणके, आरण्यके, उपनिषदे यामधून विविध ऋषीमुनींनी व महापुरुषांनी समाजाबद्दलचे आपले विचार मांडलेले आहेत. मैत्रेय, गार्गी, घोष इत्यादींनी आपल्या सोयीनुसार प्राचीन काळात वेद लिहिले. वाल्मिकीचे रामायण, व्यासांचे महाभारत, शुकाचार्यांचा नीतिसार, कौटिल्यांचे अर्थशास्त्र, म्हणूनची मनुस्मृती, अबुल फजल यांचा अकबरी अशा वेगवेगळ्या ग्रंथांमधून समाजाविषयीचे विचार किंवा समाजातल्या लोकांचं जे वर्तन आहे त्या वर्तनाविषयीचे विचार समाजामध्ये वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये मांडलेले आपल्याला बघायला मिळतात. की वर्णनात्मक अशा स्वरूपाचे विचार की फक्त वर्णन करायचं की समाजातले लोक कशा प्रकारे जीवन जगतात किंवा त्यांच्यासाठी जे असणारे त्यांच्या रूढी, परंपरा, प्रथा, मूल्य हे जे आहे यांचा उल्लेख आणि लोकांच्या वर्तनाचा वर्णनात्मक उल्लेख फक्त या ग्रंथांमध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणूनच या समाजाच्या किंवा समाजशास्त्राच्या अभ्यासाचे जे 2 टप्पे पडतात, एक वर्णनात्मक अभ्यास आणि दुसरा वैज्ञानिक अभ्यास. जे वर्णनात्मक अभ्यासामध्ये हा सगळा भाग येतो. या शिवाय विविध प्रकारच्या साहित्यामधून उदाहरणार्थ कथा, कादंबऱ्या, नाटके, गाणी, म्हणी, कोडी, उखाणे इत्यादी मधून त्या काळातील समाजविषयक विचार मांडलेले आहेत किंवा ते मांडलेले दिसून येतात. या सगळ्यांच्या माध्यमातून समाजामध्ये समाजाचं वर्णन हे समाजातल्या लोकांच्या वर्तनाचं वर्णन ह्या वेगवेगळ्या कथा, कादंबऱ्या, नाटके, गाणे, म्हणी, कोडी, उखाणे याच्या माध्यमातूनही झालेलं दिसतं. बघा आता सायंटिफिक स्टडी जो समाजशास्त्राचा सुरू झाला की समाजाविषयीचा जो अभ्यास आहे त्याचा वैज्ञानिक अभ्यास करायचा. जे वर्णनात्मक अभ्यासापेक्षा तो वेगळा असेल की त्याला एक पद्धती असेल, त्याला एक मेथोडॉलॉजी असेल आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून, त्या नियमांच्या माध्यमातून, वैज्ञानिक नियमांचा आधार घेऊन समाजातल्या लोकांच्या वर्तनाचा, त्यांच्या संबंधांचा, त्यांच्या असणाऱ्या नियमनांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये करायला सुरुवात झाली. बघा ही जी सायंटिफिक स्टडी आहे म्हणजे शास्त्रीय अभ्यास आहे, यामध्ये समाजशास्त्रामध्ये 18व्या शतकापासून शास्त्रीय अभ्यास पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात झाली. जी ही शास्त्रीय अभ्यास पद्धती आहे ती 18व्या शतकापासून वापरायला सुरुवात झाली. बघा थॉमस हॉब्स या इंग्लिश विचारवंताने राजाची सार्वभौम सत्ता ही दैवी नसून ती सामाजिक करारातून निर्माण झालेली आहे असं सांगितलं. की राजाला जी सत्ता मिळाली आहे, जी राजाकडे असणारी सार्वभौम सत्ता आहे ती दैवी नाही आहे, ती देवानं दिलेली नाही आहे, ती सामाजिक करारामधून निर्माण झाली आहे. समाजातल्या लोकांबरोबर जी करार पद्धती झाली, तो जो करार केला गेला त्या करारामधून राजाची सार्वभौम सत्ता निर्माण झाली आहे असं थॉमस हॉब्स यांनी सांगितलं. असा खळबळजनक विचार 17व्या शतकात मांडला. बघा 18व्या शतकामध्ये 1789ला फ्रेंच राज्यक्रांती झाली. याच काळात औद्योगिक क्रांती झाली. ते वाफेच्या इंजिनाचा शोध लागला. म्हणून या महत्वपूर्ण घडामोडीच्या पार्श्वभूमीवर विज्ञानाचा उदय झाला. याच काळात अनेक महत्वपूर्ण शोध लागले. त्यामुळे मानवी जीवनात अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, वैज्ञानिक घडामोडीमध्ये बदल झालेले आपल्याला बघायला मिळतात. मानवी जीवनाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय घडामोडीमध्ये बदल झालेले या कालखंडामध्ये आपल्याला बघायला मिळतात. बघा मानवी जीवन गतिमान झाले. या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, वैज्ञानिक घडामोडींचा प्रभाव ऑगस्ट कॉम्ट यांच्यावर पडला आणि सर्वप्रथम समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचा प्रयत्न कॉम्ट यांनी केला. म्हणून ऑगस्ट कॉम्ट यांना फादर ऑफ सोशिओलॉजी किंवा समाजशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. या ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजाच्या अभ्यासाची एक नवी मेथोडॉलॉजी विकसित केली, एक नवी नियमावली विकसित केली की या नियमानं समाजशास्त्राचा अभ्यास केला गेला पाहिजे किंवा समाजातल्या लोकांच्या
वर्तनाचा, त्यांच्या संबंधांचा, त्यांच्या संस्थांचा, त्यांच्या आंतरक्रियांचा अभ्यास हा विशिष्ट अशा काही नियमांनी केला गेला पाहिजे, हे सर्वप्रथम ऑगस्ट कॉम्टे यांनी सांगितलं. बघा, वैज्ञानिक किंवा शास्त्रीय अभ्यास पद्धतीचा वापर करून समाजशास्त्राच्या विकासामध्ये कॉम्टे यांच्या बरोबरच अनेक भारतीय समाजशास्त्रज्ञांनी, विचारवंतांनी समाजशास्त्रात आपले योगदान दिले. म्हणजे ऑगस्ट कॉम्ट बरोबरच भारतातले काही समाजशास्त्रज्ञ आहेत, यांनीही या समाजशास्त्राच्या विकासामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. बघा, या संदर्भातील काही महत्वाच्या भारतीय समाजशास्त्रज्ञांची माहिती आपल्याला काही या ठिकाणी सांगता येईल. ऑगस्ट कॉम्ट हे समाजशास्त्राचे जनक आहेत. 1798 त्यांचा जन्म झाला आणि 1857 त्यांचा मृत्यू झाला. हार्बर्ट स्पेन्स हे 1820 त्यांचा जन्म झाला, 1930 त्यांचा मृत्यू झाला. हार्बर्ट स्पेन्सर यांनी सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. ऑगस्ट कॉम्ट यांनी 3 अवस्थांचा नियम मांडला की समाजाच्या विकासाच्या 3 अवस्था आहेत. या 3 अवस्थांमधून समाज विकसित झालेला आहे. कार्ल मार्क्स यांनी भांडवलशाहीच्या विरोधातले आपले विचार मांडले, म्हणजे कम्युनिस्ट विचार ज्याला आपण म्हणतो, हे कम्युनिस्ट विचार कार्ल मार्क्स यांनी साम्यवादी विचाराची मांडणी केलेली आहे, जे भांडवलशाही विरोधातले त्यांचे विचार आहेत. एमिल दुर्खिम यांनी सोसायटी इज अ सोशल फॅक्ट, म्हणजे समाज हे एक सामाजिक तथ्य आहे. समाजातल्या ज्या काही घटना घडतात ती प्रत्येक घटना ही सामाजिक तथ्य आहे, ती समाजातच निर्माण झालेली आहे किंवा ती समाजानं निर्माण केलेली आहे. आणि या पद्धतीनं या तथ्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. मॅक्स वेबर यांनी काही धर्मांचा अभ्यास केला आणि त्यांनी धर्म आणि भांडवलशाही यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, जगातल्या वेगवेगळ्या 6 धर्माचा अभ्यास केला आणि त्याने असं सांगितलं, त्यांनी ग्रंथ लिहिला, द स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम आणि इथिक्स ऑफ कॅपिटलिझम आणि स्पिरिट ऑफ प्रोटेस्टंट इथिक्स. प्रोटेस्टंट धर्माच्या नीतितत्वाने भांडवलशाहीचा उदय झाला, अशा प्रकारचा ग्रंथ मॅक्स वेबर हे लिहितात. पुढे जॉर्ज सिमेल यांनी आंतरक्रियेच्या संदर्भामध्ये अभ्यास केला. विल्फ्रेडो पॅरेटो यांनी क्रिया या कशा प्रकारच्या असतात किंवा मानवी क्रिया कोणकोणत्या प्रकारच्या असतात, त्या क्रियांचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्याचं काम केलं. तर त्यांचा आढावा या सगळ्या समाजशास्त्रज्ञांनी समाजशास्त्राच्या विकासामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. आणि मग ती जे योगदान आहे ते योगदान आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. बघा, ऑगस्ट कॉम्ट ही समाजशास्त्राचे जनक आहेत. ही सर्वप्रथम बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे की समाजशास्त्राची निर्मिती किंवा समाजशास्त्र हा जो शब्द दिला, तो शब्द ऑगस्ट कॉम्ट यांनी दिला. आणि ऑगस्ट कॉम्ट हे फ्रेंच समाजशास्त्रज्ञ, जे फ्रेंच या देशामध्ये ते जन्माला आले आणि फ्रेंचमध्ये समाजशास्त्र हा शब्द त्यांनी दिला. बघा, समाजशास्त्राला इंग्रजीमध्ये सोशिओलॉजी असे नामाविधान केले जाते किंवा असे नाव दिले जाते. सुप्रसिद्ध महान फ्रेंच समाजशास्त्रज्ञ ऑगस्ट कॉम्ट यांनी हे नाव दिले, म्हणून त्यांना समाजशास्त्राचे जनक, फादर ऑफ सोशिओलॉजी म्हणतात. सोशिओलॉजी हा शब्द लॅटिन भाषेतील सोशियस आणि म्हणजे सहचर, संगती किंवा सोबती, आणि ग्रीक भाषेतील लोगोस म्हणजे शास्त्र. बघा, सहचरांचा शास्त्रीय पद्धतीनं केलेला अभ्यास किंवा आपल्या सोबत्यांचा शास्त्रीय पद्धतीनं केला गेलेला अभ्यास म्हणजे समाजशास्त्र. या 2 शब्दापासून तयार झाला आहे. या शब्दाचा प्रथम उल्लेख कॉम्ट यांनी 1837 साली आपल्या पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथामध्ये केला. की 1837 त्यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये या समाजशास्त्र या शब्दाचा उल्लेख सर्वप्रथम केला. समाजाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रथम अभ्यास ऑगस्ट कॉम्ट यांनीच केला आहे. समाजशास्त्र हे सामाजिक व्यवस्था व प्रगती यांचं शास्त्र आहे. म्हणजे समाजाची व्यवस्था जाणून घेणार, सामाजिक व्यवस्था आणि त्याची प्रगती याचा अभ्यास करणारं शास्त्र. सोशिओलॉजी इज अ सायन्स ऑफ ऑर्डर अँड प्रोग्रेस. या शब्दात समाजशास्त्राची सर्वात पहिली व्याख्या कॉम्ट यांनी केली आहे. कॉम्ट यांचा पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा जो ग्रंथ आहे
पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा दुसरा ग्रंथ 4 खंडात प्रसिद्ध झाला आहे. कॉम्ट यांनी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी म्हणजे 1822 साली समाजशास्त्रातील मानवी बुद्धिमत्तेला ज्ञानाच्या किंवा समाजाच्या प्रगती संदर्भात 3 अवस्थांचा नियम सांगितला. जे लॉ ऑफ 3 स्टेजेस, या 3 अवस्था कोणकोणत्या आहेत की मानवी समाजाच्या विकासाच्या 3 अवस्था. या 3 अवस्था सांगताना ते म्हणतात की पहिली अवस्था ही एकेश्वरवादाची अवस्था आहे. म्हणजे पहिली अवस्था ही अणकेश्वरवादाची अवस्था आहे. म्हणजे समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ईश्वर अस्तित्वात आहेत आणि हे सगळे जे ईश्वर आहेत, ही सगळे ईश्वर या समाजातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडवून आणतात. म्हणजे आम्हाला जिवंत ठेवणारा एक ईश्वर आहे, आम्हाला जन्माला घालणारा एक ईश्वर आहे, आम्हाला जगण्यासाठी जे अन्नधान्य आणि पाणी देतो तो एक ईश्वर आहे, या पृथ्वीवर दिवस आणि रात्र होते तो ईश्वर आहे, या वनस्पतींना जन्माला घालणारा आणि त्यांना जगवणारा वेगळा ईश्वर. असे अनेक प्रत्येक घटनेमाग ईश्वर बघण्याची प्रथा ही समाजामध्ये होती आणि हा एक कालखंड होता समाजाचा, की प्रत्येक गोष्ट जी समाजामध्ये जे काही घडलंय ते देवानं घडलं, की माणसाच्या बाबतीतही काही घटना घडल्या तरी ती ईश्वरानं घडवली. ते घडवणारा एक ईश्वर आहे, तो करता करविता आहे आणि प्रत्येक घटनेच्या पाठीमागे एक वेगळा ईश्वराची निर्मिती या अवस्थेमध्ये म्हणजे अनेकेश्वरवादाच्या अवस्थेमध्ये केली. अनेक ईश्वर आहे, पाऊस पाडणारा वेगळा ईश्वर आहे, ऊन देणारा वेगळा ईश्वर आहे, थंडी निर्माण करणारा वेगळा ईश्वर आहे. अशी अशी एक अवस्था समाजाची होती. आणि मग या अवस्थेमध्ये या वेगवेगळ्या ईश्वरांची निर्मिती माणसाने केलेली होती. की ऑगस्ट कॉम्ट सांगतात की समाजाच्या विकासाची ही पहिली अवस्था आहे. दुसऱ्या अवस्थेमध्ये ते सांगतात की दुसरी अवस्था ही एकेश्वरवादाची अवस्था आली, की अनेकेश्वर वादाची अवस्था जाऊन नवी अवस्था निर्माण झाली. कालांतरानं काही वर्षांचा कालावधी गेल्यानंतर दुसरी जी अवस्था मानवी समाजाच्या विकासाची आली ती अवस्था आहे एकेश्वरवाद. म्हणजे अनेक ईश्वर नाहीये, ईश्वर हा एकच आहे आणि तो एकटाच हे सगळं घडवितो किंवा हा सगळा करता करविता एकच आहे आणि तोच ईश्वर ही आमच्या पृथ्वीवरच्या आणि आमच्या सभोवतालच्या ज्या काही घटना घडत आहेत या घटना घडवणारा एक ईश्वर आहे. करता करविता हा एकच आहे आणि मग त्याला मान्यता मिळायला लागली आणि समाजामध्ये एकेश्वरवादाची अवस्था निर्माण झाली. पुढे तिसरी अवस्था जी आली त्या अवस्थेमध्ये ऑगस्ट कॉम्ट म्हणतात की माणसाच्या बुद्धीचा विकास झाला, माणसानं प्रत्येक गोष्टीला तर्क लावायला सुरुवात केली आणि कार्यकारण संबंधांवर आधारित असा विचार करायला सुरुवात केली. ती अवस्था आहे मानवी समाजाच्या विकासाची विज्ञानवादी अवस्था. म्हणजे विज्ञानवादी अवस्थेमध्ये माणसानं कार्यकारण संबंधांना विकसित केलं, प्रत्येक गोष्टीचं कारण त्यानं शोधायला सुरुवात केली, प्रत्येक गोष्टीमध्ये तर्क लावायला सुरुवात केली आणि या तर्काच्या आधारावर त्याने मानवी समाजानं या आपल्या सभोवताली ज्या घटना घडत आहेत त्या घटनांचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मग याच अवस्थेला आपण विज्ञानवादी अवस्था असं म्हणतो. कारण माणूस आजारी पडला, तो का पडला? देवानं त्याला आजारी पाडलं नाही, तर त्याच्या शरीराच्या रचनेमध्ये काहीतरी बदल झालाय, त्याच्या शरीराच्या अंतर्गत कुठला तरी काहीतरी घटकामध्ये बिघाड झालाय म्हणून तो आजारी पडलाय. ही कारणं ज्या वेळेला माणसानं शोधायला सुरुवात केली त्यावेळेला ही माणसाची विज्ञानवादी अवस्था आली आणि विज्ञानाचे वेगवेगळ्या प्रकारचे एक एक नियम हे विकसित केलेले आपल्याला बघायला मिळतात. तर ऑगस्ट कॉम्ट सांगतात की या 3 टप्प्यांमधून मानवी समाजाचा विकास झालेला आहे आणि त्यांनी या समाजाच्या विकासाचे 3 टप्पे सांगितलेले आहेत. तर आज आपण या ठिकाणी थांबूया, यानंतरचा भाग आपण पुढच्या तासाला घेऊया. ओके.